आज बनवणार आहे मी शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर त्याच्यासाठी मीडियम साईजमध्ये त्याला कट करायचे, त्याचे साल काढायचे, पाणी आणि मीठ टाकून त्याला उकळून घ्यायचे। ओला मसाला बनवण्यासाठी इथे कांदा, फुटाणे, धणे आणि लसण घेतलाय, त्याला चांगलं परतून घ्यायचंय। परतल्यानंतर एका बाउलमध्ये टाकायचे कमी तिखटवाल्या मिरच्या, लाल आणि दगडी फूल, खोबरं याला चांगलं भाजून घ्यायचंय, काळपट होऊ द्यायचंय आणि अद्रकचा तुकडा टाकून थोडंसं पाणी टाकून त्याची फाईन पेस्ट बनवायची आहे। आणि त्याच्यानंतर उकडलेल्या शेंगा पण तयार आहे। मोठ्या पातेल्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचे, तेजपत्ता, बनवलेला मसाला, तिखट लाल मिर्च पावडर, इथे गरम मसाला आणि हळद आणि इथे कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर परतून घ्यायचे आणि शेंगा त्याचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचे, परत परतून घ्यायचे आणि गरम करून पाणी त्याच्यामध्ये टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायचं, उकळू द्यायचं आणि शेवग्याच्या